हिंदवी न्यूजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांच्यावरती पतसंस्था आणि वसुली अधिकाऱ्यांनी सहकार खात्याने पत्र देऊन देखील मनमानी पद्धतीने अन्याय केलाय। तो अन्याय काय केला आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत। काका नमस्कार, तुमचं नमस्कार. नाव काय आहे? माझं नाव प्रकाश राजाराम गुंजाळ. काका, पतसंस्था आणि वसुली अधिकाऱ्यांनी तुमच्या बरोबर कशा प्रकारची फसवणूक केलेली आहे आणि अशी कोणती पतसंस्था आहे? मुंबईची अस्मिता सहकारी पतसंस्था, अस्मिता सहकारी पतसंस्थेचं आहे. त्या पतसंस्थेने तुमच्या बरोबर काय फसवणूक केली? तर भावाच्या काही कर्जासाठी आमच्या जमिनीवरती पूर्ण जमिनीवरती बोजा चढवलेला आहे. तुम्ही ती जमीन तारण ठेवली होती की त्या कर्जासाठी संमती दिली होती? नाही, संमती दिली नाही आणि तारणही ठेवली नव्हती. तुमची एकूण जमीन किती आहे आणि पतसंस्थेने किती क्षेत्रावरती त्याच्यावरती बोजा चढवलाय? 55 गुंठे आहे. तर 55 गुंठ्यापैकी टोटल सगळ्या जमिनीवरतीच बोजा चढवलेला आहे. ही जी जमीन आहे ती तुम्ही स्वतः तुमच्या मालकीने खरेदी केलेली आहे की तुमची वडिलोपार्जित? नाही, वडिलोपार्जित आहे. मग ह्या जमिनीवरती नक्की कर्ज किती काढलेलं होतं? नाही, त्या बाबतीत भाऊ आहे बरोबर, तो भाऊच सगळं डिटेल सांगाल तुम्हाला. काका नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव काय आहे? रमेश राजाराम गुंजाळ. काका, आताच आम्ही तुमच्या बंधूंशी चर्चा केली, त्यांच्याकडनं आम्हाला असं कळालं की तुम्ही एका पतसंस्थेमध्ये केलं होतं, परंतु त्या कर्ज प्रकरणासाठी त्या पतसंस्थेने तुमच्या संपूर्ण जमिनीवरती बोजा चढवला। नक्की तुम्ही हे कर्ज कशासाठी घेतलं होतं आणि किती घेतलं होतं? मी अस्मिता सहकारी पतसंस्था भांडूप इथे कार लोनसाठी 12 लाखाचं प्रकरण सादर केलं होतं संस्थेमध्ये, परंतु मला कुठल्याही प्रकारची गाडी मिळालेली नाहीये किंवा त्याच्याबद्दल माझी फसवणूक झालेली आहे. मग यापुढे तुम्ही काय केलं? त्या पतसंस्थेशी काही मी कॉन्टॅक्ट केला? पतसंस्थेकडे वारंवार गेलो, त्यांना विनंती केल्या, परंतु त्यांनी सांगितलं हे प्रकरण आम्ही आपसामध्ये मिटवून घेतो, परंतु त्यांच्याकडून कसा काही रिस्पॉन्स आला नाही आणि पुढे त्यांनी त्यांची कारवाई चालू ठेवली. काय कारवाई केली तुम्ही, याबद्दल काय सांगाल? त्यांनी आमच्या जमिनीवरती बोजा चढवला. त्याचं काय, आमची जमीन काय त्यांना तारण दिली नव्हती किंवा वडिलांची संमती नव्हती, यांची संमती देखील नव्हती. या प्रकरणामध्ये त्यांनी परस्पर त्या पद्धतीने काही कारवाई केली, आम्हाला काही न कळवता. काका, तुम्ही याबद्दल न्यायालयामध्ये दाद नाही मागितली का? मी गेलो, वकिलांशी संपर्क साधला, त्यांना 40,000 रुपये फी पण मी दिली, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्हाला याबाबत हायकोर्टात जावं लागेल, 2 ते 2.5 लाख रुपये फीची व्यवस्था करावं लागेल. ते मला त्यावेळेस काही शक्य नव्हतं. म्हणून मग त्याच्यानंतर संग्राम आधार फाउंडेशन ही संस्था कर्जदारांना म्हणजे मदत करते, जे काही अडचणीत आले आहेत त्यांना. मग मी त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची बऱ्याच प्रकारे मला मदत झाली. काय मदत केली त्यांनी तुम्हाला? त्यांनी आम्हाला काही गोष्टीमध्ये गायडन्स केलं, ते तुम्ही त्यांच्या स्वतःकडून पण ऐकू शकता. त्यांनी काय आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांनी या प्रकरणामध्ये. संग्राम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भरत गंगाळे सर आज आपल्या सोबत आहेत। सर, ह्या कर्जदारांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली, काय सांगाल? आमची जी संग्राम आधार फाउंडेशन जी संस्था आहे, ज्या कर्जदारांवरती अन्याय झालाय त्या कर्जदारांनी जर आमचे संपर्क साधला तर आम्ही त्यांना मदत करतो। त्याच प्रकारे या कर्जदारावरती जे रमेश गुंजाळ आहे त्यांना माझं नाव समजल्यानंतर, आमच्या संस्थेचं नाव समजल्यानंतर त्यांनी माझे संपर्क साधल्यानंतर मी त्यांना स्वतः मुंबई अस्मिता सहकारी पतसंस्था मुंबई या संस्थेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी संस्थेचे जे चेअरमन होते त्या चेअरमनशी मी मिटिंग केली। चेअरमन होते, त्या संस्थेचे वसुली अधिकारी अनिल भोर होते, अजून ते काही त्यांचे कर्मचारी होते, यांच्याशी सगळे एकत्रित बसून आम्ही मिटिंग केली। या कर्ज प्रकरणाविषयी सगळी माहिती मी समजावून घेतली। तर ह्या ज्या कर्जदाराची या कर्जामध्ये अशी फसवणूक झाली असं माझ्या निदर्शनास आलं का या कर्जदाराने या संस्थेमध्ये इनोव्हा गाडीचा 2012-13 साली एक प्रस्ताव दाखल केला होता। त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या माणसाला त्या संस्थेने कर्ज पण दिलेलं नाही आणि गाडी पण दिलेली नाही। हे माझ्या जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा मला असं कळलं की ह्या कर्जदारावरती फार मोठा अन्याय झालाय। याबाबत त्यांनी मी पुढे संस्थेने जी कारवाई केली होती त्या वसुली अधिकाऱ्यांनी संपर्क साधला का तुम्हाला जे शासनाने वसुलीचे 156 जे अधिकार दिले आहेत त्या अधिकाराचा तुम्ही गैरवापर करताय असं मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। पण वसुली अधिकारी याबद्दल कुठल्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकायला तयार नव्हता। मग त्या वसुली अधिकाऱ्याच्या विरोधात मी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे त्या वसुली अधिकाऱ्याने अधिकाराचा काय गैरवापर केला याबद्दलचं जे लेखी पत्र दिलं, याबाबत अपर निबंधक असतील किंवा दुसरे जे त्यांचे सहकारी असतील त्यांनी त्या संस्थेचे वसुली अधिकारी आणि संस्थेला एक अहवाल मागवला आणि त्या अहवालामध्ये 7 दिवसाची मुदत दिली।
त्याच्यामध्ये तुम्ही कर्जदाराने जर समजा कर्जासाठी ती जमीन तारण ठेवलेली नाही, संमती दिलेली नाही, मग तुम्ही अशा पद्धतीची जमीन विकता हे सगळं त्यांच्याकडून माहिती मागवली, तर त्या माहितीमध्ये त्या वसुली अधिकाऱ्याने असा अहवाल दिला का सदर संस्थेचे कर्जदार आहेत, या कर्जदारांनी जे कर्ज घेतलंय संस्थेकडून त्याच्या जमिनीवरती जे आम्ही बोजा चढवलेला आहे ती जमीन विकून त्यांच्या कर्जाचे पैसे भरून उर्वरित पैसे जे आहे त्यांच्या वारसदारांना देऊ. याबद्दलचं सगळं त्या अहवालाचं अवलोकन केल्याच्या नंतर अप्पर निबंधकांनी त्यांना पत्र दिलं का अशा पद्धतीची कारवाई तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्हाला अशा पद्धतीची कारवाई करायची असेल तर कर्जदाराच्या हिश्श्यापुरती, म्हणजे आज जी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संस्थेने सगळ्या जमिनीवरती बोजा चढवलाय ही खऱ्या अर्थाने प्रशासनाची चूक आहे. प्रशासनाची काय चूक आहे तर त्यांची जमीन एक 8 ते 10 गुंठे आळे या ठिकाणी आहे. आळ्याचे जे तलाठी होते त्यांनी त्या कर्जदाराच्या हिश्श्यापुरती जमिनीवरती बोजा चढवला. तो जो बोजा आहे मंडलाधिकारी वडगाव यांनी तो बरोबर सर्टिफायर केला, पण या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते बोरी गावचे स्थानिक असल्यामुळं त्यांनी त्या तलाठ्याकडनं त्या संपूर्ण जमिनीवरती बोजा चढवून घेतला आणि ती ज्या जमिनीची जी बोजा चढवल्याची जी नोंद होती ती नोंद त्यांनी मंडलाधिकारी लिमगाव यांनी ती सर्टिफाय केली. यामध्ये खऱ्या अर्थाने महसूल विभागाची चूक आहे. ज्यावेळेस संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना 156 अधिकार दिले जातात, ते 156 अधिकार कशासाठी आहेत, ते काय आहेत, हे पहिलं कर्जदाराच्या बोजा चढवण्याच्या आधी ज्यावेळेस वसुली अधिकारी जे आहेत वसुली अधिकाऱ्यांनी त्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. पण वसुली अधिकाऱ्यांनी ह्या कायद्याचा पुरेपूर अभ्यास नाही, त्या अधिकाराचा गैरवापर करून अशा पद्धतीने कर्जदारांना अडचणीत आणतात. तर त्याबाबत त्या वसुली अधिकाऱ्याचे अधिकार काढून घेण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सहकार विभागाला तक्रारी केल्या, तर त्यानंतर त्याला पुन्हा सहकार विभागाने वसुलीचे अधिकार दिले नाहीत. परंतु त्यानंतर दुसरे वसुलीचे अधिकार दुसरे जे त्यांचे आता एक नवीन वसुली अधिकारी आहेत त्यांनी ते अधिकार घेतले. त्या कोणीतरी लेडीज आहेत, त्या महिला लेडीज असल्यामुळं त्यांनी त्यांच्या ह्या जमिनीचा निलाव जाहीर केला. पण ते निलाव प्रक्रिया राबवत असताना त्या निलावाची जी नोटीस द्यायची ती कशी नोटीस द्यायची, तिला किती दिवसाचा पिरियड दिला पाहिजे, सहकार विभागाने आपल्याला काय गाईडलाईन्स दिलेले आहेत याबद्दल त्या वसुली अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही असा एकंदरीत माझा अंदाज आहे. कारण त्यांनी एक शिक्का तयार केलाय. काय शिक्का बनवलाय? महाराष्ट्र शासन सहकार विभाग असे कुठल्याही प्रकारचे त्यांना शिक्के बनवता येत नाही. खऱ्या अर्थानं जर पाहिलं, जर उद्या हा कर्जदार जर त्या वसुली अधिकाऱ्याच्या विरोधात जर न्यायालयात गेला तर त्याच्यामध्ये त्याचे अधिकार पण जातील आणि कारवाई होईल. आणि दुसरं असं आहे का जर सहकार विभागाने तुम्हाला रीतसर पत्र दिलेलं आहे, ते पत्र काय आहे मी ते तुमच्या चॅनलवरती दाखवतो. ते पत्र सहकार विभागाने असं त्यांना दिलेलं आहे का तुम्हाला कर्जदाराच्या हिश्श्यापुरतीच कारवाई करता येईल. मग कर्जदाराच्या हिश्श्यापुरती कारवाई करायची तर या कुटुंबाने सगळ्यांनी वाटप करून घेतलेलं आहे, न्यायालयामध्ये कर्जदाराच्या हिश्श्यापुरती जमीन काढून दिलेली आहे, तर ते तशी कारवाई न करता संपूर्ण जमीन विकायची आणि त्यांना भूमिहीन करायचं असं जर एखाद्या संस्थेचं जर हे असेल तर चुकीची प्रोसेस आहे. यामध्ये ज्या कर्जदाराने जे कर्ज घेतलंय त्या कर्जाबद्दल सुद्धा मी शहानिशा केली. तर या संस्थेचे जे कर्जदार आहेत रमेश गुंजाळ, या कर्जदाराला हे पैसे मिळाले नाही. यांचे जे सहकारी होते यांनी एक बोगस अकाउंट ओपन करून त्यामध्ये ह्या कर्जदाराच्या कर्जाचा रक्कमेचा चेक वटवला. हे यांना सुद्धा माहिती नव्हतं. मायकार नावाची एक एजन्सी आहे, मायकार नावाच्या एजन्सीच्या नावाचा बोगस अकाउंट यांनी ओपन केलं. या सगळ्यामध्ये फार मोठं हे आहे का, म्हणजे आपण काय म्हणतो फ्रॉड कर्ज आहे. पण शासनाचे जे काही कायदे आहेत त्या फ्रॉड कर्जाच्या विरोधात जर 101च्या विरोधात जरी तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर ते पहिले 50% रक्कम भरावी लागते. आता ज्या माणसाला कर्ज मिळालंच नाही तो 50% रक्कम भरणार कुठून? याबद्दल सुद्धा सहकार खात्याने सुद्धा असे जे काही फ्रॉड कर्ज आहेत किंवा असे जे काही कर्ज वाटप झालेले आहेत या कर्जाविषयी सुद्धा सहकार खात्याकडे जर अपील करायचं असेल तर या कर्जाला सुद्धा त्याच्यामध्ये शिथिलता मिळाली पाहिजे. पण आता अद्याप अशा प्रकारचे कायद्यामध्ये कुठे दुरुस्ती नसल्यामुळं यांना कोर्टात पण जाता येत नाही, पैसे भरता येत नाही आणि जिल्हाधिकाऱ्याच्या याच्या विरोधात म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने ताब्याची ऑर्डर केली तिच्या विरोधात स्टे नाहीये. आणि हा जर स्टे घ्यायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टामध्ये जावं लागतं. यांनी जी प्रोसेस केली होती तिला जो खर्च येत होता ती खर्च करण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. आता त्यांनी 20 तारखेला काहीतरी निलाव प्रक्रिया राबवलेली आहे, पण ही चुकीची निलाव प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं माझं त्या संस्थेला आणि वसुली अधिकाऱ्यांना एक विनंती आहे का तुम्हाला शासनाने जे अधिकार दिले आहेत त्या अधिकाराचा गैरवापर न करता योग्य काय अधिकार आहेत आपल्याला याचं पहिलं त्याने अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याच्यावरती राबवले पाहिजे प्रक्रिया. पण हल्ली तशा पद्धतीचे प्रक्रिया राबवलेली दिसत नाही. पण जर समजा हे संस्थेच्या विरोधात गेले तर संस्थेच्या संचालकांवरती आणि संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांवरती सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याबाबत आमची संस्था त्यांना मदत करणार आहे. 20 तारखेला त्यांची जी काय प्रोसेस होती त्यामध्ये आता आम्ही यांच्या सहकारी विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे, संस्थेला पण पत्रव्यवहार केलेला आहे. जर समजा त्यांनी ही प्रक्रिया थांबवली नाही
तर योग्य त्या न्यायालयामध्ये आम्ही संस्थेच्या विरोधात आणि वसुली अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागणार आहे. तरी अशा पद्धतीनं जर कुठल्या कर्जदारावरती अन्याय झाला आणि त्यांनी जर आमच्याकडे संपर्क साधला तर 100% त्यांना आम्ही मदत करू. तर आज तुम्ही जे आमचे रमेश गुंजाळ असतील, त्यांचे बंधू जे आहे प्रकाश गुंजाळ असतील, हे कुटुंब टोटल डिस्टर्ब झाले का बाबा आपली जी तेवढीच वडिलोपार्जित जमीन आहे आणि ती जर ही संस्था विकायचं जर त्यांचा मानस असेल आणि त्याच्यातून जर न मिळालेल्या कर्जाची जर वसुली करायची असेल तर याबाबत त्यांना जे काय मदत लागते ती तर आम्ही करतोच आहे. पण अशा अनेक कर्जदारांची महाराष्ट्रामध्ये फसवणूक झाली तर त्यांना याबद्दल न्याय सुद्धा मागता आला नाही आणि कुठं जायचं, काय करायचं, कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं याबद्दल सुद्धा त्यांना असे अनभिन्न कर्जदार आहेत. मध्यंतरी मी त्यांना जे याचं मूल्यांकनाचा प्रस्ताव होता विभाग आपल्या याच्याकडं जिल्हा आपलं डीडीआरकडे जेव्हा प्रस्ताव होता तेव्हा सुद्धा आम्ही डीडीआरकडे हे म्हणणं मांडलं होतं, पण डीडीआरने याच्यामध्ये दखल घेतली नाही. म्हणजे अधिकारी सुद्धा सहकार खात्याच्या पत्र जे आहेत त्या सहकार खात्याच्या पत्रात सुद्धा विचार करत नाही. याबद्दल सुद्धा आम्ही बाजू मांडणारच आहे. कारण काय होतंय, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जर पत्र दिलंय तर ते खालच्या अधिकाऱ्याने त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, त्याप्रमाणे आदेशाचं पालन केलं पाहिजे. पण अधिकारी सुद्धा अशा आदेशाचं पालन केलेलं कधी दिसत नाही. एवढं मोठं सहकार आयुक्तांचं जर पत्र असेल तर वसुली अधिकाऱ्याने अशी कारवाई करणं चुकीचं आहे. त्यांच्यावरती याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. तर भविष्यामध्ये जर समजा ह्या जमिनीचं हे काय झालं तर त्यांना होणार तर नाहीच. त्यांनी तर हे पण वसुली अधिकाऱ्याने याबद्दलचं तर कधी मनात पण आणायचं नाही का मी ही जमीन विकील आणि ह्या कुटुंबाला मी भूमिहीन करील आणि आमच्या संस्थेचे पैसे भरून घेईल. या कर्जाविषयी आम्ही रितसर चौकशी लावणार आहे. चौकशी लावून जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती आम्ही रितसर कारवाई करणार आहे. आज खऱ्या अर्थाने कर्जदारावरती अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदवी न्यूज चॅनलनी जी समाजापुढे त्यांची बाजू मांडण्याची किंवा समाजापुढे जी बाजू त्यांची हे करण्याची जी हे केलेली आहे, प्रदर्शित केली आहे, त्याबद्दल हिंदवी न्यूज चॅनलला आम्ही धन्यवाद देतो.